माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचा स्वित्झर्लंडमधला झुरिचमधला डावोसमधला जो मुलाखत मी वाचली पाहिली, तुम्ही तिथे जाऊन सांगितलं की इतर पक्षातल्याच लोकांना नव्हे तर माझ्या पक्षातील दोघांना जेलमध्ये टाकलं आणि मी टाकलं. तर मला हे समजून घ्यायचे साहेब की गेले काही वर्ष ओपनली टी व्हीवर येऊन सोशल मीडियामध्ये आम्ही सत्तेमध्ये आलो तो ह्याला आज जेलमध्ये टाकू, आम्ही ह्याचा गेम केला त्याचा गेम केला, आणि मध्यंतरी एक असा वाद निर्माण झाला होता की रेश्मी शुक्लाने रिटायर होण्यापूर्वी सांगितलं की फडणवीस एकनाथ शिंदेंना जेलमध्ये टाकण्याचं प्लॅनिंग कसं होतं. तर हे जे जेलमध्ये टाकण्याचा जो प्रकार आहे, दावे आहेत, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळापासून सगळं मी पाहिलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे. मला स्वतःला अटक शरद पवारच्या आदेशाने झाली आणि त्याचा राणे विलासराव सगळ्यांनी आनंद घेतला. जेव्हा सी बी आयमध्ये गेलो तेव्हा सगळे टरकले, मग सगळ्यांनी जुळून घेतलं आणि गोड गोड बोलले माझ्याशी. तर हे तुम्ही जेलमध्ये कसं काय टाकता? म्हणजे तुम्हाला हा अधिकार संविधानात आहे का? म्हणजे कोणाला जेलमध्ये टाकायचा निर्णय तुम्ही घेता का न्यायालय घेतं? का तुम्ही न्यायालयाला सांगता? का तुम्ही पहिले केस करायला सांगता पोलिसांना वगैरे तयार? म्हणजे विलासराव देशमुखांच्या काळामध्ये एक सांकला म्हणून बुलढाण्यातल्या एका सावकाराचं केस गाजली होती खूप. त्यांनी पोलिसवाल्याला सांगितलं, शेतकऱ्याचा हे आत्महत्येचा प्रश्न होता. तर विलासरावने त्याला वर्षा बंगल्यावरून त्या पोलिसवाल्याला झापलं, तुला अक्कल नाही का, आम्हाला कायदा कळत नाही का वगैरे वगैरे. मग त्यांनी येऊन ते सगळं पोलीस रेकॉर्ड डायरीमध्ये केलं सगळं. असे फार दुर्मिळ लोक आहेत की डायरीमध्ये नोंदी करतात. आणि पुढे तशी यूट्यूबवर व्हिडिओ पण आला की मला विलासरावने बोलून सांगितलं की काँग्रेसचा तिथला जो आमदार आहे, सावकार आहे, त्याच्यावर तो गुन्हा दाखल करायचा नाही. आणि पुढे विलासरावांच्या एका ॲफिडेविटमध्ये असं दिलं होतं की त्यांनी बायकोकडून पैसे घेतले सावकारीच्या पद्धतीने एका निवडणुकीच्या ॲफिडेविटमध्ये. आणि पुण्यातल्या सावकारांनी माझं घरदार कसं बर्बाद केलं, जे सभ्य सुसंस्कृत 90% ब्राह्मण लोक होते, ज्यांनी माझ्याकडून पैसे पण घेतले, बोगस चेक केसेस पण केल्या, सगळं काही राडे केले, हे सुसंस्कृत सभ्य लोक आहेत. तर जेलमध्ये टाकण्यासाठी किती पैसे लागतात साहेब? किती पैसे लागतात? आणि त्यासाठी भाजपमध्ये यावं लागतं का? आता मला काही लोकांना जेल टाकायची इच्छा आहे, गोपीचंद चाटे वगैरे, तर मला भाजपमध्ये यावं लागेल, तुमच्या पाया पडावं लागेल, तुमच्याशी सेटिंग करावं लागेल. म्हणजे मला नेमकं काय करावं लागेल? मला 10-12 लोकांना जेलमध्ये टाकायची इच्छा आहे. माझ्या सासूला जेलमध्ये टाकायचं आहे. माझ्या मिसेसवर गुन्हा दाखल झाला होता, पण गोपीनाथ मुंडेने तिला वाचवलं. त्याच्यानंतर त्याने तिला ऑफर दिली की तुम्हाला मी वाचवलं म्हणून तुम्ही आमच्या पक्षात या. ती नाही आली, तर तिच्याविरुद्ध बर्बाद केला मला. तर असं तुम्ही करणार का? मग आता मी व्हिडिओ पब्लिश केला तर मला जेलमध्ये टाकणार तुम्ही? साहेब एक काम करा ना, माझी सी बी आय इन्क्वायरीचं एक पत्र देऊन टाका ना. मीच ऑलरेडी सगळे एव्हिडन्स पुरावे दिलेले आहेत. कोणीच माझी सी बी आय इन्क्वायरी करत नाही. तर तुम्ही काय करणार साहेब? मला जेलमध्ये टाकणार का? प्लीज जरा सांगा मला लवकर.